नमस्कार मित्रांनो, मी समुपदेशक धीरज मोरे गेले काही वर्षापासून व्यसनमुक्ती क्षेत्रात एक समुपदेशक म्हणून काम करतोय. तर भरपूर जणांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की व्यसनमुक्ती केंद्रामध्ये ऍडमिट केल्यानं किंवा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीला दाखल केल्यानं त्या व्यक्तीचं व्यसन सुटतं का? तर मित्रांनो, व्यसन सुटत नसतं, व्यसन बंद होत असतं. आपल्यापैकी बहुतांश जे पेशंट असतात म्हणजे जे ऍडिक्ट असतात त्यांनी कधी ना कधी तरी या विषयामध्ये व्यसन सोडून दिलेलं असतं. 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष असं त्यांनी व्यसन बंद केलेलं असतं. तर ते बंद केलेलं व्यसन त्यांना बंद ठेवता येत नाही. ते व्यसन कुठल्या ना कुठल्या कारणानं पुन्हा सुरू होतं. म्हणून व्यसन सुटत नाही मित्रांनो. व्यसन बंद होतं आणि ते बंद कसं करायचं? त्याचं सगळं म्हणजे नियोजन कसं करायचं? मॅनेजमेंट कसं करायचं? आपली झालेली इच्छा, ती इच्छा कशी टाळायची किंवा त्या इच्छेचं कसं व्यवस्थापन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी व्यसनमुक्ती केंद्रात शिकवल्या जातात. म्हणून मित्रांनो, व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट केल्यानं पेशंटचं व्यसन सुटत नाही, तर त्याचं व्यसन बंद होतं. ते बंद होऊ शकतं 6 महिने, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष. ते सांगणं त्या पेशंटवर अवलंबून आहे, किती वर्ष, किती दिवस ते व्यसन बंद राहील. धन्यवाद.